अंबाजोगाई तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील यांनी भारतीय जनता पक्षातून त्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या 22 जानेवारी रोजी ते माजलगाव येथे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। दत्तात्रय पाटील हे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी स्वर्गीय डी.एन. पाटील यांचे चिरंजीव आहेत। डी.एन. पाटील साहेब यांचंही सहकार आणि शिक्षण व राजकीय क्षेत्रात मोठं काम राहिलेलं आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून राहिलेले आहेत। तसंच मुकुंदराज विद्यालयाची मुहूर्तमेढ 1961 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते अंबाजोगाई येथे रोवण्यात आली। त्यानंतरच्या काळात दत्तात्रय पाटील हे वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे आले। अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील ते काही काळ राहिलेले आहेत। त्यासोबतच विविध क्षेत्रामध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ते सध्या कार्यरत आहेत। बीड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत। गेल्या 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सौ विजयाताई दत्तात्रय पाटील या जिल्हा परिषदेच्या सदस्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहिलेल्या आहेत। गेल्या 2-3 वर्षामध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांनी दत्तात्रय पाटील यांना जिल्हा बँकेचे चेअरमन करते असा शब्द दिला होता, मात्र तो शब्द पूर्ण झालेला नाही। त्यामुळं त्यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करण्याची भूमिका घेतलेली आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये स्वर्गीय डी.एन. पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे। त्याची जाणीव ठेवून दत्तात्रय पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये साधारणतः 2001 साली प्रवेश केला होता। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सोबत काम करत असताना, सत्ता नसताना त्यांनी 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं। मात्र नामदार पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांना अपेक्षित असं सहकार्य होत नसल्याची त्यांची भावना आहे आणि त्यामुळं त्यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करण्याची भूमिका घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी काम करण्याचा निर्णय केलेला आहे आणि येत्या 22 जानेवारी रोजी माजलगाव येथे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे आणि माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव शहरात हा प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी बीड लोकसभेची उमेदवारी मागितलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासंबंधी काय भूमिका घेतो याकडेही जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातील एक प्रमुख नेता कमी होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे।